एकीकडे दारूच्या नशेत झिंग असलेली तरुणाई नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे, तर दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही एक वेगळा पायंडा घालत ठाण्यात रक्तानंद ग्रुप आयोजित मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करताना तरुणाई पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत रक्तदानाने करण्याची परंपरा गेल्या 31 वर्षांपासून शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रेरणेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तानंद ग्रुपच्या माध्यमातून अखंड सुरू ठेवली आहे. ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित रक्तदान शिबिरात नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून रक्तदान केले जाते. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील रात्री 11:30 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करणार आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येने रक्तदाते देखील रक्तदान करून येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तदात्यांना रक्तकर्ण पुरस्काराने सन्मानित देखील केलं जाणार आहे. हेमंत पवार, रक्तानंद ग्रुप, महाराष्ट्र राज्याध्यक्ष. 31 वर्षापूर्वी दिघे साहेबांनी ह्या उपक्रमाची सुरुवात केली होती, मुहूर्तमेढ रोवला होता. त्यांच्या पश्चात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आताचे, त्यांनी हा उपक्रम गेले 31 म्हणजे दिघे साहेब गेल्यानंतर हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्त कुठेही विकत मिळत नाही, त्यासाठी रक्तदानच करावं लागतं. आणि समाजासाठी शिवसेना नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीप्रमाणे समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण. आणि रक्तदात्यांना म्हणजे काही प्रॉब्लेम असेल किंवा काही ॲक्सिडेंट झाला असेल किंवा काही झालं असेल, शेवटी रक्त लागत असेल तर रक्तच पुरवलं जातं. आणि अशा अनेक रुग्णांना, गरीब रुग्णांना आपण ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथं जे ब्लड जमा होतं ते ठाणे हॉस्पिटलला आपण सुपूर्द करतो आणि त्यांच्यानंतर तिथे ते वितरित केलं जातं. एकीकडे पाहिलं तर नववर्षाच्या पूर्वसंध्येला किंवा मध्यरात्री तरुणांचा धांगडधिंगा पाहायला मिळतो, दारूच्या पार्ट्या रंगतात. त्याच वेळेला एक सामाजिक कार्य आपल्याकडून घडतं. किती रक्तदात्यांचा सहभाग याच्यामध्ये असतो आणि यंदा किती लोकांचा असतो? हाच संदेश आम्ही जे आज भारत जो धांगडधिंगा चालतो, तरुणांना हाच संदेश देण्यासाठी आम्ही नेहमी शिंदे साहेबांचा पण प्रयत्न असतो की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपली मराठी मुलं, आपली तरुण मुलं कुठेतरी व्यसनाच्या अधीन जायला नको. आणि त्यातूनही त्यांना कुठेतरी संदेश देण्यासाठी, समाजाला कुठेतरी संदेश देण्यासाठी. आणि हा उपक्रम, आगळा वेगळा उपक्रम फक्त ठाण्यामध्येच असतो. आमचं तर म्हणणं आहे की प्रत्येक शहरामध्ये हा उपक्रम सर्व कार्यकर्त्यांनी राबवा, जेणेकरून म्हणजे ठाणे नेहमी कुठेतरी संदेश देत असतं काहीतरी समाजाच्या माध्यमातून. म्हणजे आता शिंदे साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना जो मुख्यमंत्री सहायता निधीतून जो संदेश दिला, प्रत्येक रुग्णाला ज्यांनी मागणी केली अशी जवळ 350-400 करोड रुपये रुग्णांना वाटले गेले. म्हणजे साहेबांचं, शिंदे साहेबांचं एकच असतं की रुग्णसेवा ही ईश्वर सेवा. गेल्या वर्षी किती रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं आणि यंदा किती? गेल्या वर्षी 600 ते 750 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं. आता पण आकडा त्याच्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो. आणि तुम्ही संध्याकाळी बघत असाल की एक तर म्हणजे रक्तदानाची जत्रा म्हणण्याला हरकत नाही की इथे भरलेली असते.